नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर मी आता चालू केलेल्या आहेत चाटच्या सीरीज। तर भरपूर अशा चाटच्या सीरीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। याआधी पण मी चाटच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर त्यातील ही रेसिपी आहे कटोरी चाट। तर इथे कटोरी बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे 1 कप आणि अर्धा कप तांदळाचे पीठ। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ओवा घालूया। तर कटोरी बनवायचे त्यासाठी आपल्याला इथे मैदा वापरायचा आहे। जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता। आता आपण थोडं पाणी घालून हे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपण पातळसर पुरी लाटून घेऊया। तर वाटीच्या आकाराची आपल्याला इथे कटोरी बनवायची आहे, त्यामुळे इथे आपण पुरी तेवढी लाटलेली आहे आणि इथे एक मी वाटी घेतलेली आहे। तर आपल्याला वाटीचा शेप द्यायचा आहे कटोरीला। तर अशा पद्धतीने खालची बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती अशी पुरी चिटकवायची आहे। तर हलक्या हाताने अशी आपल्याला चांगली चिटकवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने जे राहिलेलं आहे एक्स्ट्रा पीठ ते काढून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्हीही वाट्यांना अशा पद्धतीने पुऱ्या लावून घेतलेल्या आहे, म्हणजे कटोरीचा शेप मस्त असा येईल। तर इकडे तेलही गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये अशा अलगद कटोऱ्या सोडायच्या आहेत। तर इथे मी एकच सोडत आहे। जर तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही 2-3 ही अशा कटोऱ्या करून सोडू शकता तेलामध्ये। तर फिरवत चमच्याने असं तेल शिंपडायचं आहे, म्हणजे वरच्या वरती अशी अलगद वाटी निघेल आणि कटोरी जी आहे ती खाली राहील तेलामध्ये। तर बघू शकता किती मस्त अशी कटोरी निघालेली आहे। आता तेल शिंपडत आपल्याला ही कटोरी छान तळून घ्यायची आहे क्रिस्पी होईपर्यंत। जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कटोरी तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी आपल्याला छान तेल शिंपडायचं आहे, म्हणजे छान अशी सर्व बाजूनी भाजेल, म्हणजे तळेल। तर अशा पद्धतीने इथे सर्व अशा कटोऱ्या आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे मी 4 अशा कटोऱ्या बनवलेल्या आहेत, 2 मोठ्या आणि 2 छोट्या बनवलेल्या आहेत। खूप छान शेप आलेला आहे कटोऱ्यांचा, बघू शकता तुम्ही, आणि मस्त असा कलर पण आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान तळलेल्या आहेत। तर आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया। तर इथे आता आपण डिशमध्ये ह्या 2 कटोऱ्या ठेवूया। तर आता आपण चाट बनवूया। तर इथे मी उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत, त्या आता आपण या कटोरीमध्ये घालायच्या आहेत। तर बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर इथे मी शिजवून घेतलेले हे पिवळे वाटाणे आहेत, तेल आणि मीठ हळद घालून शिजवलेले आहेत। नंतर इथे आपण लाल मिरची पावडर वरतून घालायची आहे, चाट मसाला थोडासा घालायचा आहे, जिरा पावडर थोडीशी घालायची आहे आणि नंतर इथे आपण घोटून घेतलेलं दही घालायचं आहे गोडसर थोडंसं। आणि नंतर इथे आपण चटण्या घालूया। तर इथे मी पुदिन्याची चटणी थोडीशी घातलेली आहे। पुदिन्याची चटणी नंतर इथे आपण चिंच आणि खजुराची चटणी घालायची आहे। तर मस्त अशी टेस्टी एकदम टेम्पटिंग ही कटोरी लागणार आहे आपली मस्त। नंतर इथे आपण घालणार आहोत कांदा, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा, आणि कांदा घातल्यानंतर इथे थोडंसं टोमॅटोही घालायचं आहे। तर चाटमध्ये प्रत्येक कांदा टोमॅटो येतोच। नंतर इथे भरपूर अशी शेव घालायची आहे। तर मी 2 लेयरमध्ये इथे मी सर्व घालणार आहे। नंतर इथे आपण शेव घातल्यानंतर अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि क्रश करून इथे आपल्याला चाटच्या ज्या पुऱ्या असतात त्या घालायच्या आहेत। आणि नंतर एकदा मी थोडंसं दही घातलेलं आहे, आवडीप्रमाणे तुम्ही इथे वरती असं गार्निशिंग करू शकता। नंतर अजून मी इथे पुदिन्याची चटणी आणि चिंच खजुराची चटणी घातलेली आहे आणि शेव घातलेली आहे। तर तयार झालेला आहे आपला मस्त कटोरी चाट। तर याला बास्केट चाट पण म्हटले जाते। तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे सर्व करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। तर इथे मी बटाट्याची मस्त अशा फोडी केलेल्या आहेत आणि शिजवून घेतलेले वाटाणे पण आहेत आणि वरती सर्व कांदा टोमॅटो आणि चटण्या आणि सर्व मसाले घातलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त चमचमीत एकदम टेस्टी हा चाट तयार झालेला आहे। बास्केट चाट म्हणा किंवा तुम्ही कटोरी चाटही म्हणू शकता। तर मधल्या वेळेत हा मुलांना तुम्ही कधी पण बनवून देऊ शकता। खूप छान सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।